Hello dear students, in today's lecture we are going to start the next concept, that is heating effect of electric current. Students, in previous video we have seen that whenever we attach or we connect a resistor in a circuit, then due to that resistor heat is produced. जूल्स लॉ आपण बघितला ना, त्याच्यामध्ये आपण जे डेरिवेशन बघितलेलं होतं त्याच्यात काय बघितलं आपण की जेव्हा आपण एखादा रेजिस्टर जोडतो आपल्या सर्किटमध्ये तर ड्यू टू दॅट रेजिस्टर हीट इज प्रोड्यूस्ड. एनर्जी जी आहे वर्क होतं त्याच्यामुळे जी एनर्जी प्रोड्यूस होते दॅट एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ हीट. ओके, सो त्याला आपण हीट एनर्जी असं म्हटलं. आता त्याच कन्सेप्टचा इथे पुढे आपण वेगळ्या पद्धतीनं यूज कसा केला जातो, वेगवेगळ्या गॅजेट्स वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स हे हीटिंग इफेक्टवरती कशा पद्धतीनं वर्क होतात ते आपण बघूया. स्टुडंट्स, जसं आपण ह्याच्या आधी डिस्कस केलेलं होतं की जेव्हा केव्हा एखाद्या कंडक्टरमधून करंट फ्लो होतो तर ड्यू टू दॅट करंट अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्यूस्ड. बघा ॲक्च्युली काय होतं करंट फ्लो होताना, जेव्हा करंट फ्लो होतो म्हणजे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, इजंट इट, फ्रॉम वन एंड टू द अदर एंड. इलेक्ट्रॉन्स ज्यांना आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो जे आउटर शेलमध्ये प्रेझेंट असतात. आता हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होताना त्या ॲटममध्ये असणारे अदर नॉन मूव्हिंग पार्ट्स जे आहेत, बाकीचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स जे मूव्हिंग नसतात त्यांच्याबरोबर फ्रिक्शन प्रोड्यूस झाल्यामुळं काय होतं तर तो पर्टिक्युलर करंट जो आहे त्या करंटच्या फ्लोला अपोज हा होतो किंवा त्या करंटच्या फ्लोला अपोज करण्याची जी ॲबिलिटी ज्याला आपण रेजिस्टन्स असं म्हणतो तर तो प्रोड्यूस होतो. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, जेव्हा केव्हा कोणताही कंडक्टर असू देत त्याच्यामधून करंट फ्लो होतो तर मोर ऑर लेस अमाऊंटमध्ये त्याच्यात रेजिस्टन्स हा असतोच. झिरो रेजिस्टन्स असणारे मटेरियल्स ज्याला आपण सुपर कंडक्टर म्हणतो, आपण 9th स्टँडर्डमध्ये ही कन्सेप्ट शिकलो आहे. काही ॲलॉईज आहेत की जे सर्टन कंडिशन्समध्ये सुपर कंडक्टिव्हिटी एक्झिस्ट करतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये झिरो रेजिस्टन्स असतो. बट इन नॉर्मल कंडिशन्स अशा पद्धतीचे सबस्टन्सेस अजून तरी अस्तित्वात नाहीत. ओके, सो जेव्हा करंट कोणत्याही कंडक्टरमधून फ्लो होतो देअर इज a resistance or there is a tendency of that conductor to oppose the flow of current. आता हा रेजिस्टन्स फक्त कमी किंवा जास्त अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो. जे कंडक्टर्स ज्यांच्यामध्ये रेजिस्टन्स हा कमी असतो त्यांच्यामधून मॅक्झिमम करंट हा फ्लो होतो, व्हेअर ॲज ज्या कंडक्टर्सचा रेजिस्टन्स हा जास्त असतो त्याच्यामधून कमी करंट हा फ्लो होतो. आलं लक्षात? जेवढा रेजिस्टन्स जास्त असतो तेवढा करंट फ्लो हा कमी होतो. हे सगळं आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे. हा जो रेजिस्टन्स असतो तो वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती डिपेंड करतो. मटेरियल वाईज हा डिफरंट असतोच, परंतु सपोज आपण सेम वायर घेतली, सेम मटेरियल असणारं एखादं सबस्टन्स घेतलं, सपोज कॉपर वायर मी घेतली, त्यापैकी एक कॉपर वायर जी आहे तिची लेंथ म्हणू आपण, ती लेंथ म्हणण्यापेक्षा लेंथ पण आहेच आणि त्याची थिकनेस, ह्या दोन्ही गोष्टींवरती देखील त्या पर्टिक्युलर कॉपर वायरमधून जो करंट फ्लो होतो तो डिपेंड करतो. जेवढी लेंथ जास्त असेल तेवढा त्या वायरचा रेजिस्टन्स हा जास्त असतो, त्यामुळे त्याच्यातून कमी करंट फ्लो होणार. व्हेअर ॲज त्या वायरची थिकनेस ही सुद्धा रिस्पॉन्सिबल असते त्या कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट किंवा त्या कंडक्टरच्या रेजिस्टन्ससाठी. सपोज मी एक अशी वायर घेतली की ज्याची थिकनेस खूप कमी आहे, एकदम पातळ अशी वायर घेतली कॉपरचीच, आणि मी परत अजून एक कॉपर वायर घेतली ज्याची थिकनेस ही जास्त आहे आधीच्या वायरपेक्षा. या दोन कंडिशन्समध्ये जेव्हा मी कम्पेअर करेन तर तेव्हा ज्या वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किंवा ज्याला थिकनेस म्हणू आपण ती कमी आहे त्या वायरचा रेजिस्टन्स हा जास्त असणार. व्हेअर ॲज ज्या वायरचा एरिया किंवा थिकनेस ही जास्त आहे त्या वायरमधून किंवा फ्लो होणारा करंट जो आहे तो काय असणार आहे, जास्त असणार, कारण रेजिस्टन्स कमी आहे. करंट आणि रेजिस्टन्स हे दोन्ही इनव्हर्सली प्रपोर्शनल आहेत. करंट वाढला की रेजिस्टन्स कमी होणार, रेजिस्टन्स वाढला की करंट कमी होणार, हे लक्षात असू द्यात. सो मटेरियलची थिकनेस, मटेरियलची लेंथ, मटेरियल्स वेगवेगळ्या मटेरियल वाईज देखील हा रेजिस्टन्स हा बदलत असतो. आता
जेव्हा आपण ह्या हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट एखाद्या पर्टिक्युलर अप्लायन्समध्ये यूज करतो तर तिथे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस करण्यासाठी म्हणून असे सबस्टन्सेस किंवा असे मटेरियल्स आपण सिलेक्ट करतो की ज्याचा रेझिस्टन्स हा हाय असणार आहे. हाय रेझिस्टन्स म्हणजे करंट कसा असणार, कमी असणार. ओके, सो इन केस ऑफ appliances in which we use heating effect of electric current, the substances we use are having low electric current or it is having high electric resistance. दोन्हीपैकी काहीतरी एक लक्षात ठेवा. आता ड्यू टू हाय रेझिस्टन्स, जेवढं बघा आपण हे दोन सरफेसेस आहेत, जेवढं आपण हाय रेझिस्टन्स त्यांच्यामध्ये देऊ तेवढे जास्त हीट प्रोड्यूस होते. बरोबर, सेम वेनं मटेरियलचा रेझिस्टन्स जितका जास्त असेल तितकी त्या मटेरियलमधून प्रोड्यूस होणारी हीट ही जास्त असते. आणि या प्रॉपर्टीचा यूज करून आपण आपल्याला डिझायर्ड अमाऊंटची हीट प्रोड्यूस करण्यासाठी वेगवेगळे मटेरियल्स, मग ते मेटल्स असतात किंवा ॲलॉईज असतात. ॲलॉईज म्हणजे काय असतात, मेटल नॉन मेटलचं मिक्सचर असतं. सो नॉर्मली ॲलॉईज जे असतात ते मॅक्झिमम किंवा काही स्पेसिफिक असे मेटल्स असतात जसं की टंगस्टन आहे. तर अशा मटेरियलचा यूज या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये केला जातो. कोणते इन्स्ट्रुमेंट्स, असे इन्स्ट्रुमेंट्स आठवा की ज्यांच्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटीचा यूज करून हीट प्रोड्यूस करतोय. आठवा बरं असे इन्स्ट्रुमेंट्स कोणते कोणते आहेत. आपली इस्त्री असते, आयर्न, हीटर आहे, गीझर आहे, अजून ओव्हन आहे, मायक्रोवेव्ज असतात. सो या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये आपण काय करतो, असे सबस्टन्सेस सिलेक्ट करतो की ज्यांचे रेझिस्टन्स जास्त असेल. सपोज एक्झाम्पल आहे ह्या इस्त्रीचंच, आपल्या त्या आयर्नमध्ये जे आपण कॉईल वापरतो ना, तर त्या कॉईल जी असते ती नायक्रोमची असते. नायक्रोम हे एक ॲलॉय आहे, ओके, की ज्याचा रेझिस्टन्स हाय आहे. आणि मग त्या नायक्रोमच्या कॉईलच्या भोवतीनं नॉन कंडक्टिंग किंवा जे सेमी कंडक्टर असतात अशा पद्धतीचे मटेरियल आपण यूज करतो की ज्याच्यातून करंट पास होणार नाही बट हीट पास होईल. नॉर्मली मेटल्स काय असतात, मेटलची टेंडन्सी काय असते की हीट आणि इलेक्ट्रिसिटी ह्या दोघांचेही मेटल्स हे कंडक्टर्स असतात. बट सेमी कंडक्टर हा एक प्रकार तुम्हाला माहिती आहे की जे काही प्रॉपर्टी मेटलच्या दाखवतात वेअरएज काही प्रॉपर्टीज नॉन मेटलच्या दाखवतात. सो इस्त्रीमध्ये जे आपण मेटल्स यूज, जे सेमी कंडक्टर्स असतात ते काय करतात, हीटला तर कंडक्ट करतात बट इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करत नाहीत. म्हणून आपली इस्त्री जी असते ती फक्त सरफेस, तर तो फक्त गरम होतो, त्याच्यातून करंट हा पास होत नाही. आलं लक्षात. सो इथे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवरती जेव्हा तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाईल तर तेव्हा तुम्ही काय काय ह्याच्यामध्ये मेन्शन करणार की the gadgets or the appliances in which heating effect of electric current is used, they contain certain substances which are having high resistance. Due to high resistance, high amount of heat is produced in that appliances and with the help of which we run those appliances as per our need. एक्झाम्पल्स काय काय, गीझर, हीटर, आपला टोस्टर आहे, ओव्हन आहे, जे जे अप्लायन्सेस ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंटमुळं हीट प्रोड्यूस होते ती सगळी अप्लायन्सेसचे एक्झाम्पल्स तुम्ही याच्यामध्ये सांगू शकता. आता त्यातलं अजून एक स्पेसिफिक असं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचंच आहे आणि ते म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब. आपले जे सिम्पल बल्ब असतात ना, हे असे बल्ब्स तुम्ही बघितलेले असतील बघा. सो हे जे बल्ब्स असतात तर या बल्बमध्ये ह्या प्रकारचं एक छोटंसं फिलामेंट असतं बघा, छोटीशी वायर, एकदम पातळ अशी वायर असते आणि ती गुंडाळलेली असते, त्याचे राऊंड असतात. सो आता ती वायर एकतर गुंडाळलेली असण्यामागचं आणि ते एकदम पातळ असण्यामागे देखील काहीतरी स्पेसिफिक असं रिझन आहे, जे तुम्हाला मी आत्ता सांगितलं की जेवढा थिकनेस कमी असेल मटेरियलचा तेवढा त्याच्यातून प्रोड्यूस होणारा रेझिस्टन्स हा हाय असतो. मग जेवढी आपण कमी जाडीची वायर घेऊ तेवढा त्याच्यामधून जास्त रेझिस्टन्स हा क्रिएट होणार. ॲज वेल ॲज मी काय तुम्हाला सांगितलं की जेवढी लेंथ जास्त असेल तेवढा आपण रेझिस्टन्स वाढत जाणार. आणि म्हणून हे जे इलेक्ट्रिक बल्बमध्ये टंगस्टनचं फिलामेंट यूज करतो ना आपण, त्याची थिकनेस कमी असते आणि लेंथ ही जास्त असते आणि जास्त लेंथ ही आहे त्यामुळे ती गुंडाळून त्या बल्बमध्ये आपण अरेंज केलेली असते. या बल्बमध्ये
जे बर्निंगमुळं किंवा हीट प्रोड्यूस जी होते त्याच्यातून गॅसेस जे रिलीज होतील त्याच्यामुळं हे बल्बचा लाईफस्पॅन हा कमी होऊ शकतो आणि म्हणून इथे जे मटेरियल फिल केलेलं असतं तिथे इनर्ट गॅसेस असतात किंवा बरेचदा मॅक्झिमम टाईम नायट्रोजन हा गॅस तिथे भरलेला असतो. आता नायट्रोजन हा गॅस इनर्ट कसा, तर व्हेनेवर इट इज इन द फॉर्म ऑफ N2, नुसता नायट्रोजन हा इनर्ट गॅसच्या फॉर्ममध्ये नसतो, बट व्हेनेवर इट इज प्रेझेंट ॲज N2 देन इट इज नॉन रिॲक्टिव्ह आणि म्हणून हा जो बल्ब आहे त्याच्यामधली ही जी स्पेस आहे तिथे नायट्रोजन गॅस फिल केलेला असतो ॲज ॲन इनर्ट गॅस. आलं लक्षात? सो ह्याच्यावरती तुम्हाला एक नोट विचारली जाते. ह्या टंगस्टनचा तुम्हाला मेल्टिंग पॉईंट विचारला जातो विच इज अबाउट 3400 डिग्री सेल्सिअस. हा एक 1 मार्क्ससाठी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि जे आपले हीटर्स असतात, गीझर असतात, त्याच्यामध्ये जे आपण कॉईल वापरतो तर ती कॉईल कशाची असते, नायक्रो फॉर्मेशन ही सांगायची आहे. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे शॉर्ट सर्किटिंग अँड ओव्हरलोडिंग. हे 2 कन्सेप्ट्स तुम्हाला शॉर्ट नोटसाठी विचारले जातात, वेगळी वेगळी. शॉर्ट सर्किटिंगवरती शॉर्ट नोट किंवा ओव्हरलोडिंगवरती शॉर्ट नोट. याच्यामध्ये काय सांगाल बघा. शॉर्ट सर्किटिंग आपण कधी रे एक्सपिरियन्स करतो, जेव्हा वादळ असेल किंवा आपलं जर सर्किट आहे घरामधलं तर ते खूप जुनं झालं असेल, वायर्स ज्या आहेत त्या डॅमेज झाल्या असतील, त्या वायरवरचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग की जे प्लास्टिकचं कव्हरिंग असतं ते खराब झालं असेल तर त्या केसमध्ये आपण शॉर्ट सर्किटिंग झालं असं म्हणतो. वादळ आलं त्यावेळेस होतं. तर एक्झॅक्टली शॉर्ट सर्किटिंग होतं म्हणजे काय होतं बघा. आपलं जे सर्किट असतं डोमेस्टिक सर्किट, त्या सर्किटमध्ये 3 टाईप्सच्या मेन वायर्स असतात. त्या कुठल्या कुठल्या असतात, तर पहिली जी वायर आहे इट इज लाईव्ह वायर, दुसरी आहे न्यूट्रल वायर आणि तिसरा जो प्रकार आहे इट इज अर्थ वायर. आता ही जी लाईव्ह वायर आहे या लाईव्ह वायरमधून फ्लो होणारा जो करंट असतो किंवा त्याच्यामधला जो पोटेन्शियल आहे इलेक्ट्रिक लेवल ती असते 220 व्होल्टची. न्यूट्रल वायरमधून 0 करंट किंवा 0 व्होल्टचा करंट फ्लो होतो आणि अर्थ वायर जी असते तिचं आपल्या सर्किटमध्ये एक स्पेसिफिक असं फंक्शन असतं आणि ते काय असतं बऱ्याच जणांना माहिती असेल बघा. जेव्हा आपल्या डोमेस्टिक सर्किटमधून कधी कधी एक्सेस करंट फ्लो होतो, कधी एकदम अचानक जास्त करंट जेव्हा फ्लो होतो तर त्या फ्लो होणाऱ्या करंटमुळे आपले ॲप्लायन्सेस डॅमेज होऊ नयेत यासाठी ही अर्थिंग केलेली वायर आपण सर्किटमध्ये जोडलेली असते. आपलं जे स्विच बोर्ड असतो त्या स्विच बोर्डवर ह्या पद्धतीचे प्लग असतात, इजंट इट. सो हे जे 2 असतात ते लाईव्ह आणि न्यूट्रल वायरसाठीचे असतात आणि हा जो वरचा असतो इट इज कनेक्टेड टू अर्थ. आता हे अर्थिंग करतो म्हणजे काय करतो, तर ह्या वायरपैकी एक वायर तिचं एंड जे असतं ते एका कॉपरच्या प्लेटभोवती गुंडाळून त्याला प्रोटेक्ट करून अर्थमध्ये बरी केलं जातं, पुरलं जातं आणि त्याचं एक एंड हे सगळ्या सर्किटबरोबर जोडलेलं जातं. जेव्हा केव्हा एक्सेस करंट आपल्या सर्किटमधून फ्लो होईल तर बघा प्रत्येक जे अप्लायन्स असतं आपलं ते रन होण्यासाठी त्याला स्पेसिफिक अमाऊंटचा करंट हा सप्लाय करावा लागतो. जर कमी असेल तर ते रन होत नाही. ज्याला आपण कमी व्होल्टेज लो व्होल्टेज येतं म्हणतो बघा. कधीतरी आपले सगळे लाईट्स फॅन्स हे डिम लागतात, फॅन हळूहळू फिरायला लागतात तेव्हा लो व्होल्टेज असतं. म्हणजे काय, ते रन होण्यासाठी जेवढा इलेक्ट्रिक सप्लाय गरजेचा आहे त्याच्यापेक्षा कमी सप्लाय मिळतो, त्यामुळे ते इन्स्ट्रुमेंट प्रॉपरली रन होत नाही. सेम वेनं कधी कधी काय होतं, त्याला जेवढा गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त करंट देखील आपल्या सर्किटमधून कधी कधी फ्लो होतो आणि तशा पद्धतीनं जर करंट फ्लो झाला तर आपलं जे सर्किट आहे ते जे ॲप्लायन्स आहेत ते डॅमेज होऊ शकतं. मोर दॅन नेसेसरी, त्याला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही करंट दिला तर ते डॅमेज होणार आणि तो डॅमेज अवॉइड करण्यासाठी म्हणून ही अर्थ वायर असते. ती काय करते, तो एक्स्ट्रा आलेला सगळा करंट ॲब्झॉर्ब करते आणि तो अर्थकडे पाठवला जातो.
बरेचदा मोठ्या मोठ्या बिल्डिंगच्या वरती देखील अशा पद्धतीनं एक मेटलचं प्लेट किंवा मेटलचं स्ट्रक्चर ठेवलेलं असतं बघा. जेव्हा किंवा विजा चमकतात तर त्या विजा ते सगळं ॲब्झॉर्ब करतं आणि ते तिथून जमिनीत पुरलेलं असतं की ते सगळं जो इलेक्ट्रिक करंट आहे विजेमार्फत येणारा तो जमिनीमध्ये पाठवला जातो आणि त्या बिल्डिंगचं डॅमेज किंवा नुकसान हे होत नाही. सो अर्थ वायरचं इम्पॉर्टन्स लक्षात आलं. आता शॉर्ट सर्किटिंगमध्ये परत वळूयात आपण की ह्या ज्या दोन लाईव्ह आणि न्यूट्रल वायर्स आहेत त्या कधीही एकमेकींच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नसतात. करंट जो आहे तो नेहमी लाईव्ह वायरकडून न्यूट्रल वायरकडे मूव्ह होतो. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतं की पोटेन्शियलमध्ये असणारा डिफरन्स जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या सर्किटमधून करंट हा फ्लो होत राहणार. जर दोन्ही वायरमध्ये समजा ह्या वायरमध्ये पण सेम व्होल्टेज या वायरमध्ये पण सेम व्होल्टेज जर असतं तर सर्किटमधून करंट हा कधीच फ्लो होणार नाही. पोटेन्शियलमध्ये असणाऱ्या डिफरन्समुळं हा करंट फ्लो होत असतो. आता बघा जसं मी तुम्हाला मगाशी रिझन्स सांगितले की डॅमेज्ड आपले जर वायर्स असतील किंवा वादळ आलं असेल वगैरे अशा केसेसमध्ये कधी कधी काय होतं या लाईव्ह वायर्स आणि न्यूट्रल वायर्स ह्या एकमेकींच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात अँड ड्यू टू दॅट व्हॉट हॅपन्स एक्सेस अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्यूस्ड इन दॅट सर्किट. आणि आता जर अशा वेळेस जर त्या सर्किटच्या आसपास जर एखादं असं मटेरियल असेल की जे इझिली पेट घेऊ शकेल, लाकूड असेल, कापड असेल, फर्निचर असेल, तर त्यावेळेस काय होणार त्याला देखील आग लागणार. म्हणून ही जी प्रोसेस आहे याला म्हणायचं शॉर्ट सर्किटिंग. आणि हे अवॉइड करण्यासाठी म्हणून आपण बरेचदा आता बघा आपण हे जे सर्किट असतं आपलं ते आपण कन्सील करून घेतो की ज्याच्यामुळं हे शॉर्ट सर्किट होण्याचे जे चान्सेस असतात ते खूप कमी होतात. बरेचदा आपण वायर इलेक्ट्रिसिटीच्या जे बोर्ड जे खांब असतात त्या पोलवरती हे शॉर्ट सर्किटिंग झालेलं बरेचदा आपल्याला स्पार्क येतात उडतात हे सगळं आपण ऑब्झर्व केलेले असेल मे बी. सो ते सगळे याचे एक्झाम्पल झाले. सो शॉर्ट सर्किटिंग कळालं एक्झॅक्टली काय होतं. जेव्हा ह्या दोन वायर एकमेकींच्या डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्यूस्ड बिकॉज ऑफ विच देअर इज चान्सेस टू गेट फायर ज्याला आपण शॉर्ट सर्किट म्हणूयात. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे ओव्हरलोडिंगचा. ओव्हरलोडिंग नावातूनच तुम्हाला कळत असेल की लोड एक्स्ट्रा लोड आला. कधी लोड आला एक्स्ट्रा बघा घरी आपल्या बरेचसे असे गॅजेट्स असतात की जे रन होण्यासाठी हाय पॉवरची गरज असते. जसं की टी व्ही आहे, AC आहे, फ्रीज आहे, ओके, वॉशिंग मशीन असेल, या सगळ्यांना जास्त इलेक्ट्रिसिटी लागते बरोबर. आता कधी आपण अशा पद्धतीनं सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेला ही सगळी इक्विपमेंट्स वापरत नाही बघा बरोबर. एखाद दुसरे इक्विपमेंट आपले चालू असतात कंटिन्युअसली पण असं होत नाही की आपण 4-5 इक्विपमेंट्स एका वेळेस लावलीत. जर अशा पद्धतीनं आपण सगळी इक्विपमेंट्स ॲट अ टाईम स्टार्ट ठेवली तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते इक्विपमेंट्स प्रॉपरली रन होण्यासाठी त्याला जो ठराविक अमाऊंट ऑफ करंटची गरज आहे तो काय करणार ते तुमच्या सर्किटमधून सगळे ॲब्झॉर्ब करणार बरोबर, शोषून घेणार. आता ह्या गोष्टीमुळं काय होणार की तुमच्या इलेक्ट्रिक सर्किटमधून मोर दॅन परमिसिबल लेवल म्हणजे प्रत्येक लेव्हल जे असते आपल्या घरातले जे वायर आहेत त्या नॉर्मली 220 व्होल्ट्स एवढा करंट आपण घेऊ शकतो. इंडस्ट्रीयल लेवलसाठी वेगळ्या वेगळ्या असतात. प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळे इलेक्ट्रिक करंट जे असतात त्याची व्हॅल्यू जी असते व्होल्टेज ज्याला म्हणू आपण ते डिफरंट असतं. आता जेव्हा तुम्ही डोमेस्टिक लेवलवरती ह्या पद्धतीने ॲट अ टाईम जास्त इक्विपमेंट्स एकाच वेळी लावले तर काय होणार एक्सेस करंट फ्लो होणार तुमच्या सर्किटमधून की ज्याच्यामुळे परत हाय अमाऊंट ऑफ हीट जनरेट होईल की ज्याच्यामुळे तिथे ते इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते डॅमेज होऊ शकतात. आता ह्या प्रकारे इन्स्ट्रुमेंट डॅमेज होऊ नये यासाठी आपल्या सर्किटमध्ये 2 प्रकारचे कंपोनंट्स आपण फिक्स केलेले असतात. एक असतो तो फ्यूज, इलेक्ट्रिक फ्यूज सगळ्यांना माहिती आहे, आणि दुसरा असतो तो MCB ज्याला आपण मिनिएचर सर्किट ब्रेकर्स असं म्हणतो. आता बघा आणि शिवाय ही आपली अर्थ वायर तर आहेच. ह्या तिघांच्या इन्स्टॉल केल्यामुळे तेच आपल्या सर्किटमध्ये जोडलेले असल्यामुळे आपले जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत एक्सेस करंट आल्यामुळे त्यांचं जे होणारं डॅमेज आहे त्या डॅमेजपासून आपण त्यांना प्रिव्हेंट करू शकतो. अर्थ वायरचा तर यूज मी तुम्हाला सांगितलाच. फ्यूज हे लास्ट इयर आपण शिकलोयच की फ्यूज जे आहे तर ती फ्यूज ही
लो मेल्टिंग पॉईंट असणाऱ्या मटेरियलपासून, जनरली ते पण ॲलॉईजच असतात, तर त्या मटेरियलचा की ज्यांचा मेल्टिंग पॉईंट लो आहे त्याच्यापासून ही फ्यूज बनलेली असते. आता जेव्हा एक्स्ट्रा करंट तुमच्या सर्किटमध्ये येईल, ही फ्यूज कुठे असते रे, तर जिथे आपलं मीटर बसवलेलं असतं त्यालाच जोडून ही फ्यूज बसवलेली असते. जेव्हा तुमच्या सर्किटमध्ये एक्सेस करंट एंटर करेल तर तो आधी त्या फ्यूजमधून मग तुमच्या सर्किटमध्ये एंटर करणार आहे. आता जेव्हा एक्स्ट्रा करंट आला तिथेच काय होईल, ड्यू टू दॅट एक्सेस करंट तो जो फ्यूजचं मटेरियल आहे ते ब्रेक होणार, मेल्ट होणार. एक्स्ट्रा करंट, एक्स्ट्रा हीट प्रोड्यूस झाली म्हणून ते फ्यूजचं जे मटेरियल आहे ते मेल्ट होईल कारण त्याचा मेल्टिंग पॉईंट लो आहे. अँड ड्यू टू दॅट करंट विल स्टॉप देअर ओनली, तुमच्या सर्किटमध्ये तो एंटर करणार नाही, की ज्याच्यामुळे तुमचे इंटरनल जे सर्किट आहे किंवा जे गॅजेट्स आहेत अप्लायन्सेस त्यांचं प्रोटेक्शन होईल फ्रॉम एक्सेस करंट. फ्यूजसारखाच रोल मिनिएचर सर्किट ब्रेकर्स देखील परफॉर्म करतात. ते जे स्विच असतात बघा, स्विच बोर्ड असतो त्याच्याजवळ आपण हे MCBs देखील बसवलेले असतात, ते बटन असतात खाली असतात. जेव्हा एक्सेस करंट फ्लो होईल तेव्हा ते देखील त्यांचे जे प्लग आहे तो ऑफ होतो, आपोआप ते बटन खाली पडतात की ज्याच्यामुळे पुढे तुमच्या सर्किटमधून करंट फ्लो होत नाही. आणि अगेन वी कॅन प्रोटेक्ट आवर इन्स्ट्रुमेंट्स, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस फ्रॉम द डॅमेज विच इज कॉज्ड ड्यू टू द एक्सेस फ्लो ऑफ करंट. म्हणजेच फ्यूज, MCB, अर्थ वायर ह्या सगळ्यांचं फंक्शन सेम आहे. काय आहे की सर्किटमध्ये जर एक्सेस करंट फ्लो आला तर त्या एक्सेस करंटमुळे आपल्या ॲप्लायन्सेसना काही डॅमेज होऊ न देणे. सो हे दोन पार्ट झाले. ह्या दोन्हीवरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते. हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवर देखील शॉर्ट नोटच विचारली जाते. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो इलेक्ट्रिक करंटमुळे मॅग्नेटिझम कशा पद्धतीनं प्रोड्यूस होते तो पार्ट आपण बघणार आहोत इन द नेक्स्ट लेक्चर.